रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे, तसं महाकवी कुलगुरू कालिदासांची रामटेकची भूमी आहे. आणि एका बाजूने रस्ते नाले पूल असं पायाभूत सुविधेचं काम आपण करत असतो, परंतु शाश्वत विकासामध्ये कला संस्कृती आपलं जे काही परंपरा आहे, जे काही आपल्या दैदिप्यमान आदिवासी लोकसंस्कृती आहे, याला देखील पूर्णपणे राजाश्रय देऊन याला देखील याचं जतन करणे आणि याला चालना देणे आणि आपली जी काही लोककला परंपरा आहे याला एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे. त्यासोबतच आपल्याला कल्पना आहे की रामटेक आणि पारशिवनी हे दोन्ही भाग हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये TSP आणि माळा अंतर्गत येणारे आदिवासी गाव आहे. आणि या सर्व आदिवासी गावांची एक लोककला आहे, त्यांचे जे लोकनृत्य आहे, गोंडी भाषेत त्यांचे गीत आहे, त्यांचे नृत्य आहे, त्यांचे वाद्य आहे, त्यांची खाद्य संस्कृती आहे, जी कालांतराने लुप्त होत चालली. आता अनेक जिल्ह्यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळी जी आपली आदिवासी बोलभाषा होती ती आता संपुष्टात येऊ लागली, ते बोलणारे लोकांकडून संपू लागले. आणि या सर्व गावाच्या छोट्या छोट्या मंडळी आणि इतर उत्सवामध्ये हे आदिवासी लोककला आम्ही पाहत असतो. परंतु या सर्व लोककलेला एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि ही संस्कृती वेगवेगळ्या लोकांना कळावी, त्यासोबतच एक मोठं भव्य व्यासपीठ उभा राहावं. त्या व्यासपीठामध्ये योग्य वेशभूषा करून हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून कायमस्वरूपी रेकॉर्ड कसा व्हावा, त्यासाठी जी कुवारा भिवसे नावाची जागा आहे, जसं रामटेक आहे तसं पारशिवनीमध्ये एक कुवारा भिवसे नावाचा एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र, ज्याच्यामध्ये सुमारे 10 लाख रुपये येतात. याची यात्रा आताच 2 एप्रिलपासून सुरू झाली. त्या यात्रेचा देखील एक त्यातून 10 लाख लोक सुमारे येतात. त्या कुवारा भिवसेचं विकासाचं काम देखील शासनाने हाती घेतलेलं आहे आणि सुमारे 15 ते 20 कोटी रुपयाची कामं कुवारा भिवसेच्या परिसर विकासासाठी सुरू आहे. ती जशा ज्या पद्धतीने रामटेकची एक परंपरा आहे, रामटेकचा काकड आरती, रामटेकची त्रिपुरी पौर्णिमा, रामटेकची रामनवमी, त्या धर्तीवर आदिवासी संस्कृतीचं देखील एक वेगळं वैभव संपन्न इतिहास या ठिकाणी आहे. आणि विदर्भात जर आपण पाहिला तर जसं पालघर आहे, नंदुरबार आहे, धुळे आहे, तसं आपल्या भागात एक गोंड संस्कृती, गोंड समाजाच्या रूपाने मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यांचे जे बोलभाषा, त्या भाषेमध्ये विविध गीत या ठिकाणी असतात. एक मोठं रंगमंच त्यांना उपलब्ध करून द्यावं आणि समाजाच्या इतर लोकांना देखील ही दैदिप्यमान संस्कृतीची माहिती व्हावी आणि या सर्व लोककलेला चालना मिळावी, त्याला राजाश्रय मिळावा. त्याचं कायमस्वरूपी शूटिंग होऊन ते वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून कायमस्वरूपी रेकॉर्डवर राहावे. त्यांना देखील या माध्यमातून आपली कला दाखवण्याची संधी मिळावी. आपला वैभव संपन्नशाली इतिहास कसा आहे हे देशातील इतर समाजाच्या घटकाला देखील कळावं. म्हणून मागील काही वर्षापासून मी कुवारा भिवसे नावाचा एक कलावर, आदिवासी लोककलावर सांस्कृतिक महोत्सव घेत आहोत. ज्या पद्धतीने रामटेकच्या सांस्कृतिक महोत्सवाला राज्य सरकारने मदत केली आणि सोबतच त्याला खूप मोठी विरासत लाभली की रामटेकमध्ये तो एक आता जसं नागपूरचा खासदार महोत्सव एक मोठा कार्यक्रम आहे, त्या धर्तीवर रामटेकचं सांस्कृतिक महोत्सवाच्या धर्तीवर या सर्व आदिवासी लोककलेसह म्हणजे या देशातील जी काही आदिवासी राज्य आहे, मग बिहार, झारखंड आहे, बिहार आहे, मध्य प्रदेश आहे, इथले जे वेगवेगळे डान्स आहेत, ज्याचा उल्लेख मला आवर्जून या ठिकाणी करायचं होतं की भिल नृत्य आहे, बैगा नृत्य आहे, गुंडुम बाजा नृत्य आहे, सोंगी मुखवटे गुजरातचं नृत्य आहे, कोरकू नृत्य आहे, गेडी नृत्य आहे, खापरी नृत्य आहे. अशा वेगवेगळ्या राज्याचे देखील नृत्य. आता मी आताच मी गडचिरोलीतून या ठिकाणी, त्या गडचिरोलीमध्ये वेगवेगळे जुन्या पद्धतीचे वाद्य आहे, त्या वाद्याला देखील ते देखील नवीन जनरेशनमध्ये ते लुप्त होत चाललेलं आहे. तर त्याला देखील पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी, त्याला देखील एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी आपण करतो. गडचिरोलीचे देखील काही डान्स ग्रुप येणार, मेळघाटमधूनही येण्याची शक्यता आहे. आमच्या रामटेक आणि पारशिवनीच्या पुलिसमान आणि रामटेकच्या अनेक गावामध्ये वेगवेगळे जे लोकनृत्य आहेत त्यांना देखील, आणि सोबतच त्यांची जी खाद्य संस्कृती आहे आणि सोबतच कुवारा भिवसे एक अतिशय निसर्गरम्य परिसर आहे. आपल्यापैकी अनेक लोक त्या ठिकाणी जेव्हा
नागपूरच्या अधिवेशनानंतर मुंबईची पूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडियाने देखील ते पाहिलं होतं. आपले देखील काही अनेक लोक त्या ठिकाणी आलेले आहे. तिथं आपण आता नवीन बोट सफारी सुरू केलेली आहे. त्या बोटमध्ये 32 प्रवासी बसतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये बर्ड्सची सेटिंग आहे. ईस्ट पेज आणि वेस्ट पेजला जे पेज नदी 20 किलोमीटरची आहे, तो देखील एक नैसर्गिक सुंदरतेने असलेला परिसर आहे. नौका स्पर्धा आहे, सोबतच रांगोळी स्पर्धा आहे, मेहंदी स्पर्धा आहे. अशा पद्धतीचं विभिन्न आणि ट्रायबल लोकांना देखील त्यांचे महिला बचत गटाचे स्टॉल्स आहेत. या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून 3 दिवसाचा कार्यक्रम जो 18, 19 आणि 20 तारखेला आहे आणि त्याचा शुभारंभ हा 18 तारखेला होत आहे. राज्याच्या आदिवासी विभागातून याला मोठं सहकार्य मिळालं. माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी याला खूप मदत केली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याला खूप नेहमी सहकार्य केलेलं आहे. आपले आदिवासी मंत्री अशोक उईके साहेबांचं देखील याला सहकार्य आहे. आणि या माध्यमातून या पूर्ण लोककलेला दरवर्षी अशा पद्धतीने विविध प्रदर्शनीच्या माध्यमातून प्रदर्शित करता यावे यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, ज्यामध्ये 18 तारखेला विविध राज्याचे नृत्य रोजच होणार आहे. सोबतच आदिवासी वेशभूषा त्याची देखील स्पर्धा या ठिकाणी आहे. आणि सोबतच काही सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमाला माननीय मंत्री देखील व्हिजिट करणार आहे. सोबत काही सेलिब्रिटीचा देखील कार्यक्रम आहे. इंडियन आयडलची षण्मुखप्रिया यांचा 18 तारखेला कार्यक्रम आहे. आणि माननीय प्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री हेमा मालिनी हे देखील आपली द्रौपदी नृत्य नाटिका घेऊन 19 तारखेला पार्श्वनीला येत आहे. त्याच्यासोबत त्यांचं 60-65 लोकांचं ट्रूप आहे. त्यासोबतच कैलाश खेर हे एक प्रसिद्ध गायक आहे, पद्मश्री. शंकरावर खूप मोठ्या प्रमाणात यांचे गीत आहे, महादेवचे भक्त आहे ते. आणि आदिवासी समाजाचं भगवान शंकरावर खूप मोठं आस्था त्यांची आहे. त्यामुळे या सर्व लोककला, त्यांची जी गोंडी भाषा आहे, हे सर्व लोककलेला पूर्णपणे सहकार्याने पाठिंबा देण्यासाठी एका बाजूने गावागावाचे आपण रस्ते केले, गावाच्या अंतर्गत रस्ते केले. आता भिन्न आपण आदिवासी शेतकऱ्यांना देत आहोत, सोलर पंप देत आहोत. त्याला शाश्वत शेतीमध्ये पाण्याची व्यवस्था व्हावी, आता फेन्सिंग घेऊन आपण या ठिकाणी आणत आहोत. या सर्व उपक्रमासोबत त्यांचा जो एक मोठा इतिहास आहे, मोठी परंपरा आहे, लोककला आहे, त्याला देखील मदत करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्व मान्यवर आपले आदिवासी